हर्ष फाउंडेशन 2014 से महाराष्ट्र के 19 जिलों में कार्य कर रहा है। आज की प्रेस कॉन्फ्रेंस रखने का प्रमुख माध्यम यह है कि महाराष्ट्र और पूरे देश में अनएम्प्लॉयमेंट बहुत बढ़ती जा रही है। हर युवाओं में रोज़गार के विषय में बहुत सारी बेचैनी और कई सारे युवक रोज़गार ना मिलने की वजह से, नौकरी ना मिलने की वजह से गलत संगत का मार्ग पे जा रहे। सो इस वजह से रोवेट ग्रुप के माध्यम से, ग्रैनिजर के माध्यम से और बाकी भी हमारे साथ कई ऑर्गेनाइजेशन जुड़े हैं, जिनके माध्यम से करीबन 10,000 एम्प्लॉयमेंट हम जारी करने जा रहे। तो उसी में हर्ष फाउंडेशन एक अपना रोल अदा कर रही है कि जिसके थ्रू महाराष्ट्र के जो ग्रेजुएट स्टूडेंट्स है, जो अनग्रेजुएट भी है, उनको एक जॉब मिले, एक अच्छी सैलरी मिल पाए और एक जो नेकी का काम है वो हम करने का प्रयास कर रहे हैं। आयडिया कुठनं सुचली तुम्हाला जॉबसाठी? काय आहे, कारण की आपण जर पाहतोय की बरेच तरुण चुकीच्या मार्गावर जातात. पुणेमध्ये पण आपण पाहिलं तर गुन्हेगारी फार वाढती. गुन्हेगारीसोबत चुकीच्या संगती, व्यसनाधीन मुलं होत आहेत. आपण पाहतोय की आणि हे तरुणांच्या लक्षात येत नाही आहे. आपण एका समाजाचे बांधील आहोत, समाजाचे आपल्यावरती ऋण आहेत आणि माझ्या बांधवांसाठी काहीतरी करावं. ह्यासाठी ज्यावेळी राहुल सरांसोबत भेट झाली, त्यांनी सांगितलं की सर आपल्याला एम्प्लॉयमेंट देता येईल, कारण की ज्यावेळी मी भेटतो त्यावेळी हेच असतो की आपल्याला तरुणांसाठी काय करता येईल. तर ते म्हटले की निश्चित स्वरूपात आपण एक असा रोजगार उपलब्ध करू की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना त्यात आपण रोजगार देऊ शकतो, चांगली सॅलरी देऊ शकतो, जवळपास 25-30 हजार मिनिमम, त्याच्याहून जास्तच हे असेल. तर त्या निमित्ताने मग हा पाऊल उचललं आहे आणि येत्या 7 ऑक्टोबर 2025 म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निश्चित स्वरूपात आश्वासित करतोय की 10,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार दिला जाईल आणि ह्याचे आम्ही फॉर्म्स पण नंतरच्या येणाऱ्या पत्रकार परिषद देऊ की बाबा 10,000 तरुणांना दिलाय, की असं नाही की बाबा आज बोलतोय आणि नंतर गायब झालो, अशा पद्धतीचं होणार नाही. कशा प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही द्या? विविध आहेत. यात जसं त्यांचं शिक्षण असेल त्यात त्यांना नोकऱ्या असतील. मग ज्याच्या शिक्षणानुसार असं कोणाला जर समजा इंजिनियर झाला आहे, कोण जास्त उच्च शिक्षित आहे, तर त्याला आपण छोटं काम नाही देणार. बऱ्यापैकी राहुलजी पण त्याबद्दल प्रकाश टाकतील की कशा पद्धतीचे असतील, काय असतील. महिलांसाठी आहे, त्यासोबत तृतीयपंथ जे आहेत त्यांच्यासाठीही राहुलजींनी एक खूप चांगला उपक्रम राबवतोय आपण हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून. तर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, जसं शिक्षण त्यांचं प्राप्त असेल त्यांना तशा पद्धतीचे रोजगार आपण देण्याचा प्रयत्न करतो. आत्ता आपल्यासोबत जवळपास 10हून जास्त ऑर्गनायझेशन्स आपल्यासोबत आहेत. परंतु एक ऑर्गनायझेशन्सचं जर आत्ता आपण बघायला गेलं तर त्यांची स्ट्रेंथच इतकी की त्यांनाच जवळपास 10,000, कुणाला 5,000, कुणाला 3,000. आपण काही नवीन व्यवसाय पण करतोय, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारसोबत बोलणं चालू आहे. त्यासाठी जर समजा ते यशस्वी झालं तर निश्चित स्वरूपात अजून पण आपल्याला रोजगार उपलब्ध करण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात येईल. हां, 12वी किमान असावा, कारण की कम्युनिकेशनसाठी, संवाद साधण्यासाठी ते योग्य राहतं. 10वीसाठीही आपल्याला काहीतरी करता येईल, परंतु आत्ताच त्याबद्दल बोलणं थोडंसं घाई होईल. परंतु आता 12वी पासूनचे पुढचे जे आहेत पदवीधर आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय. शासन मान्य आता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच भरपूर नोकऱ्या चालू आहेत, तर मग त्या शासनाच्या काही नोकऱ्या पण तुम्ही देणार आहात का? नाही, शासनाच्या नोकऱ्या आपण देत नाही. आपण जे ऑर्गनायझेशनसोबत आपलं बोलणं आहे किंवा आपण त्यांच्यासोबत व्यवहार करतोय ते सर्व प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत. ह्याला शासन मान्यता मिळावी किंवा शासनाकडनं काहीतरी सहकार्य मिळावे हा आमचा प्रयत्न आहे, परंतु ह्या कुठल्या शासनाच्या नोकरी नाही आहेत. आपण राष्ट्रवादी गटात नाही म्हणले, आज आपण स्कीम काढली होती लाडकी बहीण आणि पिंक ॲटो, ज्यांनी रोजगारासाठी. बरोबर. त्याचं काय सांगतो? नाही, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण की महिलांसाठी, तरुणींसाठी नेहमीच आपण पाहतोय की अजितदादा हे अत्यंत कार्यक्षम नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि आमच्याही माध्यमातून आपण महिलांसाठी आणि तृतीयपंथांसाठी ते करतोय. तर येत्या 2-3 दिवसातच दादा ही वारीमध्ये व्यस्त आहेत. हे वारी होताच आणि अधिवेशन झाल्यानंतर दादांचीही आम्ही वेळ घेऊन काय त्यात आम्हाला सहकार्य, हर्ष फाउंडेशनला, ग्रॅनिझरला सहकार्य देता येते त्या स्वरूपात आम्ही ही प्रयत्न करत आहोत. जॉब एक तरह देना और उसको पूरी तरह से फुलफिल करना है, दो अलग चीज़ है. लाइक आपने जॉब तो दे दिया, बट उसके आगे क्या होता है? बहुत बार ये होता है कि जॉब दे दिया, हो गया, इतना नंबर हो गया, बट वो एग्जीक्यूट नहीं हो पाता है. हाँ. तो उसके लिए आप क्या करोगे? नहीं, उसके बारे में जो मेरे सहकारी है राहुल जी, वो ज़्यादा उस पर प्रकाश डाल सकते हैं, क्योंकि जॉब एम्प्लॉयमेंट देने तक की जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन की, उसके बाद भी हर्ष फाउंडेशन उनके साथ जुड़ा रहेगा. परंतु उसके आगे का जो भी है, सैलरी स्ट्रक्चर कैसा रहेगा, कब उनका स्केल क्या रहेगी, वो सारी जिम्मेदारी राहुल जी निभा रहे. तो वो 10,000 जॉब्स इनकी कंपनियां देगी और ये कितनी टोटल? नहीं, बाकी कई सारे ऑर्गेनाइजेशंस है, उसमें ग्रैनिजर है, रोवेट है और भी कई ऑर्गेनाइजेशन जुड़ रहे, विश्वास ग्रुप है.
तो उसके माध्यम से हम 10,000 तो हमारे लिए बहुत छोटा आंकड़ा है, पर वो तो हम ग्रॅनिझरबद्दल माहिती देतो. मी राहुल नाहटा. आणि ग्रॅनिझर ही कंपनी आहे, ही जे आपले पोर्टल्स आहेत जसं झोमॅटो, स्विगी, बिग बास्केट, ह्या पोर्टल्सला ड्रायव्हरची गरज असते. सो आम्ही त्यांना मल्टी प्लॅटफॉर्म सर्व्हिस प्रोव्हाइड करतो की एक ड्रायव्हर आपला स्विगीवर काम करेल, झोमॅटोवर, बिग बास्केटवर, पोर्टरवर काम करेल. आणि ह्याच्यामध्ये फूड डिलिव्हरी आहे, पॅकेट डिलिव्हरीज आहे, त्याच्यानंतर 3 व्हीलर कार्गो डिलिव्हरीज आहेत, पॅसेंजर डिलिव्हरीज, पॅसेंजर रिक्षा आहेत. तर हे सगळे सर्व्हिसेस आम्ही ह्या पोर्टल्सला ओला, उबर जे आहेत ज्यांना पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करतात त्यांना प्रोव्हाइड करतो. तर आता आम्ही फर्स्ट फेजमध्ये जे आमचं ऑपरेशन्स आहे ते पुणा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नवी मुंबई, मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि केरला इथे आमचं ऑलरेडी चालू झालेलं आहे काम. आणि ऑल ओव्हर इंडिया आमचं प्लॅन आहे की ह्या वर्षामध्ये 31,000 लोकांना मी नोकरी देऊ आहे आणि 31,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ. ह्याच्यामध्ये एक चांगलं काय आहे की तुम्हाला गाडीसाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही. कंपनी तुम्हाला जे नवीन मुलं सिटीमध्ये आलेले असतात त्यांना गाडी फ्री दिली जाते. त्यांना कामासाठी ऑपरेशन्स त्यांना ट्रेनिंग दिलं जातं कम्प्लिटली. तर त्यांचे एनरोलमेंट ज्या फीज असतात जसं की झोमॅटोच्या ज्या फीज आहेत, ह्या फीज आहेत, हे सगळं म्हणजे आम्ही एनरोलमेंट फीज घेतो. पण आता जसं की हर्ष फाउंडेशन आहे, सरांनी जशी रिक्वेस्ट केली तर त्या फीज आम्ही काय घेणार नाही. त्या सगळ्या फीज प्रोव्हाइड केल्या जातील कंपनीतर्फेच. सो त्यांचं कंप्लीट सगळ्या प्लॅटफॉर्मवर एनरोलमेंट कंपनीतर्फे असेल, त्यांचं ऑनबोर्डिंग कंपनीतर्फे असेल. आम्ही जसं ऑपरेशन आत्ता बघतोय की कमीत कमी मुलगा जर 2 व्हीलर चालवत असेल तर 25,000 रुपये कमवू शकतो. 45-50 हजारापर्यंत तो दर महिना कमवू शकतो. जर का 3 व्हीलर आपण बघितलं तर 30-35 हजारापासून ते 70,000 रुपयापर्यंत जर का त्याच्याकडे लायसन्स असेल ते कमवू शकतो. आता ग्रॅनिझरमध्ये आम्ही 2 उपक्रम करतो. एक आहे विमेन एम्पॉवरमेंट, ज्याच्यामध्ये जे दारिद्र्य रेषेच्या खालच्या ज्या महिला आहेत ज्यांना ते आता धुणं भांडी करतात किंवा त्यांचं राहणीमान थोडंसं कमी आहे, तर त्यांच्यासाठी आमचा असा